जो आहे तो स्पिरिट, आत्मा. आत्म्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं इंग्रजीमध्ये स्पिरिट आलेला शब्द आहे. हिब्रू मध्ये त्याचा जो शब्द आहे तो रुहुवा आहे. अदृश्य स्वरूप, डोळ्याने दिसत नाही, त्वचेच्या माध्यमातून, मानवाच्या शरीराच्या त्वचेच्या माध्यमातून त्याचं रक्ताचं स्वरूप काय आहे ते दिसून येत नाही. परंतु ते बाहेर काढल्यानंतर त्याचं दृश्य स्वरूप पाहायला मिळतं. परंतु आत्म्याच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळते की आत्मा हा अदृश्य अवस्थेमध्ये, आमच्या रक्तमांसाच्या डोळ्यांनी देहानं जे काही आम्ही तो पाहू शकत नाही, इथं आम्हाला पाहायला मिळते की तो अदृश्य स्वरूपामध्ये असल्यामुळे इथं पुढे आम्हाला पाहायला मिळते की अदोनाय एलोहिमचं जे काही वस्ती स्थानाचं ते ठिकाण तुमचं हृदय नाही, जिथं ते रक्त स्पंदन करतं, रक्त शरीराला पुरवतं, ते हृदय तुमचं जे काय की एलोहिमचं वस्तीस्थान नाही. त्या हृदयामध्ये असलेला जो आत्मा आहे, त्या आत्मा हा त्याचं वस्तीस्थान आहे. माणसाचं जे काय आहे की एलोहिमचं जे काय आहे की वस्तीस्थानाचं जे ठिकाण आहे की ज्याच्यात मानवाचा एलोहिम जो आत्मा हा तो वस्ती करतो, वास करतो, वासामध्ये तो करतो, आत्म्यामध्ये, हार्ट मध्ये नाही, हृदयामध्ये नाही. हृदयामध्ये असलेला जो श्वास, हृदयामध्ये असलेला जो आत्मा, त्या आत्म्यामध्ये तो काय करतो, वस्ती करतो. आणि वस्ती केल्यानंतर तो त्या प्रथम आपल्या आत्म्याला स्वतःच्या नियंत्रणामध्ये घेतो आणि नंतर तो आत्म्याच्या माध्यमातून पुढे आपल्या ब्रेनला, बुद्धीला, जे मेंदू आहे त्याला कमांडिंग तो नियंत्रणामध्ये घेतो आणि नंतर तो संपूर्ण शरीरावर तो नियंत्रण तो ठेवतो. ही प्रक्रिया. तसंच इथं पाहायला मिळतंय की तो मानवाच्या हृदयामध्ये जसं एलोहिमचा आत्मा आहे, त्याचप्रमाणे पुढचा जो भाग आम्हाला इथं पाहायला मिळतो की तो अदृश्य स्थितीमध्ये जो आहे. परंतु ज्या माणसाच्या आत्म्यामध्ये एलोहिमचा आत्मा नाहीये, त्या माणसाच्या बाबतीत इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या जागेवर फक्त जो दुसरा जो भाग आहे की सैतानाचा आत्मा, अनेकांच्या मनामध्ये, आत्म्यामध्ये सैतानाने जे काय की आपलं वस्तीस्थान करून ठेवलेलं आहे. शब्द छटा तिथं वापरत आहे. विश्वास, करंतीकरच्या पत्रामध्ये पाऊल शब्द छटा वापरते. विश्वास न ठेवणाऱ्याची म्हणे या युगाच्या देवतांनी सैतानाने बंदी केलेली आहे. मन हे आमच्याकडे भाषांतरित चुकीचं आल्यामुळं, मन नाही, आत्म्यामध्ये विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या आत्म्यामध्ये सैतानाचा आत्मा जेव्हा वस्ती करतो, त्या सैतानाचा आत्मा वस्ती केल्यानंतर आम्हाला पाहायला मिळते की तो त्याच्या जीवाचा आणि त्याच्या शरीराचा आणि आत्म्याचा तिघांचा तो नाश करतो. मानवाचा अशा प्रकारे नाश होऊ नये म्हणून त्याने त्याच्या योजनेप्रमाणे त्याच्या प्रिय पुत्राला इथं पाठवले. साक्ष देणाऱ्या 3 आहे, पाणी, रक्त आणि आत्मा. नाही गोष्ट समजणार हे लोक तुम्हाला. साक्ष देणारे 3 आहे. देवाचा एलोहिमचा जो आत्मा आमच्या आत्म्यामध्ये आहे, तर साक्ष देणारे 3 महत्वाच्या गोष्टी आहे. पाणी, रक्त, आत्मा. रक्त जे आहे ते साक्ष देतं. पाणी, वचन. रूपकाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की वचन, ज्या व्यक्तीच्या आत्म्यामध्ये पूर्णपणे वचन आहे, देहामध्ये नाही, मेंदूमध्ये नाही. पाठांतर केलं तर ते मेंदूमध्ये बसतं. तुम्ही जे शालेय अभ्यास करता, ते शालेय अभ्यास केल्यानंतर तुमचा जो अभ्यास जो आहे तो अभ्यास केल्यानंतर तो कुठे बसतो, बुद्धीमध्ये. इथं कनेक्ट नाही होऊ शकत त्याचा काय, ते एक नैश्वर्य आहे. पण आत्म्याच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळतोय की आत्मा हा जो आहे तो आत्मा आम्ही पाहतो की तो वचन आहे. आणि वचनालाच पुढे आम्हाला पाहायला मिळतं की वचन जे आहे ते वचन हे आत्मा इथं पाहायला मिळतं. योहान कृष्णवर्तमान 6:63 वचनामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जे वचन तुम्हाला सांगितलेलं आहे ते आत्मा आणि जीवन अशी आहे.
मी जे वचने तुम्हाला जे सांगितले, अर्थात त्या एलोहिमचं वचन जोपर्यंत आमच्या आत्म्यात आम्ही ते सेटिंग करून ठेवत नाही, साठवून ठेवत नाही आत्म्यामध्ये, तोपर्यंत ते पाणी जे आहे ते आमच्या पाण्याचं जे रूपात दाखवले ते आमच्यामध्ये ते पाणी नाही. म्हणून त्याला जीवनी पाणी शब्द वापरले स्वतःला मसीहाला. मी जीवनी पाणी आहे, मी जीवनी भाकर आहे. जे शरीरास अत्यावश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी. इथं अजून एक दुसरी गोष्ट इथं जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळते. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 6 वचनामध्ये इथं तो दाखवते की देहापासून जन्मलेले देह आहे. देहापासून जन्मलेले ते देह आहेत. अर्थात एखाद्या स्त्रीने आपल्या मुलाला जन्म दिला, अर्थात ते मुलगा ज्याप्रमाणे ती स्त्री जे आहे ती देह आहे, त्याचप्रमाणे तिचा मुलगा किंवा तिचे बाळ जे आहे ते देखील देह आहे. पण त्या देहाला जोपर्यंत त्या कडून त्याचा जे काय की आत्मा सजीव होण्यासाठी मिळत नाही, तोपर्यंत ते बाळ जे आहे ते सजीव होऊ शकत नाही. एखाद्या आईच्या उदरामध्ये ते बाळ तयार होत असताना जोपर्यंत त्याच्यामध्ये तो एलिमचा आत्मा मिळत नाही, तोपर्यंत ते बाळ सजीव होऊ शकत नाही. अर्थात सजीव होण्याची क्रिया ही जे काय की आम्हाला पाहायला मिळते की तोरामध्ये दाखवली गेलेली आहे की त्याने आपला श्वास, आपला आत्मा रुवा आदामाच्या नाकपुड्यातून त्याच्या हृदयामध्ये सोडला, तेव्हा तो सजीव झाला. तेव्हा तो सजीव झाला, जीवधारी झाला. मूळ बायबल भाषांतर जीवधारी झाला. तो प्राणी झाला काय मराठी बायबल मध्ये आहे ते चुकीचा शब्द आलाय. तो प्राणी नाही, चुकीचं भाषांतर तिथं पाहायला मिळतं. तो प्राणी झाला, जनावर झालाय. मनुष्य जनावर केव्हा होतो की जेव्हा तो सैतानाच्या आत्म्याने जे काय आहे की तो परिपूर्ण होऊन सर्व वाईट गोष्टी त्याच्या जीवनामध्ये तो करतो, त्यावेळेस जे काय की एखादा माणूस म्हणतो असं काय तू जनावरासारखं वागतो रे, असं काय वाईट वागतो रे तू, तेव्हा ते जनावर होतं. सैतानाचा आत्मा आला की जनावर होतं. जीव आम्ही पाहतो की जीवधारी झाला, आता रक्त देखील त्याच्यामध्ये आलं. किती भाषांतरामध्ये आम्हाला जे काय की याच चुकीच्या गोष्टी आम्ही लोकांना शिकवते, मंडळांना शिकवते. तेव्हा तो श्वास फुकल्यानंतर आम्ही पाहतो की श्वास आदामाच्या जे काय आहे की हृदयामध्ये तो गेल्यानंतर, आत्मा गेल्यानंतर तो जीवधारी तो झाला. जीव ज्याच्यामध्ये आला आहे, रक्त ज्याच्यामध्ये असा तो झाला. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आत्म्यापासून जन्मना अत्यंत ही महत्वाची बाब निकोदेमेसला आणि जे काय की ती बाब ते समजली नाही. पाण्याने आणि आत्म्याने जन्माला वाचून, अर्थात त्या एलिमचा आत्मा जोपर्यंत तुमच्या आत्म्यामध्ये वस्ती करत नाही, तोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही. त्याचा पवित्र आत्मा जोपर्यंत तुमच्या आत्म्यामध्ये येत नाही, तिथं शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत तुमच्या आत्म्यामध्ये सैतानी कार्य तिथं जे काय की ते चालू राहतं. सैतान त्या शरीराचा, त्या जीवाचा तो उपयोग करून घेत असतो. म्हणून पाऊल तिथं जे काय की तो बोलत आहे, असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये सैतानाचा आत्मा नाही. जर देवाचा आत्मा नाही तर कोणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये सैतानाचा आत्मा नाही. सैतान तिथं लक्ष लगे त्या व्यक्तीचा ताबा तो घेत असतो, जबरदस्तीने अतिक्रमण तो करतो. आणि म्हणून पाऊल तिथं लिहिते की सर्वांनी पाप केले. यासाठीच पाऊल वापरते शब्द की सर्वांनी पाप केले. लहान बाळ असो, कोणी असो, मोठा असो, तर पापी. की जोपर्यंत त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्या माणसाच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा हा शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत त्याचा नवीन जन्म होत नाही, तो नवीन जन्म पावत नाही. तो त्या एलोहिमच्या जे काय की इच्छेप्रमाणे आत्म्याची जी फळ आहे, ते आत्म्याची फळ त्या शरीराच्या द्वारे तो देऊ शकत नाही. म्हणून आज आमच्यामध्ये मिश्रित आहे, मंडळामध्ये अनेक लोक मिश्रित आहे. चांगले बी काम करायचा प्रयत्न करतात,
आणि चांगल्या कामाच्या बरोबर जे काही वाईट कामं देखील ते करायचा प्रयत्न करतात, धरपकड करतात. कधी सैतानाला पकड तर कधी त्या एलोहिमला पकड, पण फायदा नाही त्यांना काहीच त्यापासून. आता हे जे काही गोष्टी इथे जे काही की आम्ही पाहत असताना की सैतानाचं वास्तव्य ज्याच्यामध्ये आहे तो जे काही की आम्हाला पाहायला मिळते आत्म्यामध्ये, सैतानाचा जो आत्मा आहे त्या सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे सैतान त्या व्यक्तीचा जीव आत्म्या शरीरावर पूर्णपणे तो कमांड करतो, नियंत्रणामध्ये स्वतःच्या ठेवतो सैतानचा आत्मा. मग वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा, वासना, जी पाप आहेत, इच्छा वासनेची, विकाराच्या आत्म्याची, त्याद्वारे जो काय की तो त्या माणसाला जे काय की पिळून टाकतो, बंदिस्त करून टाकतो. काय पाहायचं, आम्ही पुष्कळ वेळ प्रार्थना करतो पण आमच्या प्रार्थनेचं जे काय की आमचा मुलगाच बरा व्हायला तयार नाही, आजारी पडतो सारखा. आता आम्ही बी प्रार्थना करतो की ते आमच्या मुलाचे काय ते व्यसन सुटावं, व्यसनचा आत्मा जो आहे, नशापान करण्याचा जो व्यसनचा आत्मा आहे तो सुटावा. तो बेवडो झालेला आहे, दारू पिण्याचा प्रकार त्याचा वाढलेला आहे, कधी पकड चालू आहे त्याच्यात, कधी सोडते तर कधी धरते. अर्थात त्याच्यामध्ये स्थिर असा आत्मा एलोहिमचा नाहीये. सैतानाच्या आत्म्यामध्ये तो सैतान त्याला जे काय की एक मनाची जे काय की भुलवणी तो करतो की आता तो चांगला झाला, आणि मनाची भुलवणी झाल्यानंतर पुन्हा जे काय की पुन्हा त्या वासनेच्या आत्म्याच्या द्वारे तो सैतान पुन्हा काम करून पुन्हा त्या ठिकाणी आणतो. नाना प्रकारच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही उणीव आहेत, अशक्तपणा आहे आमच्या देहामध्ये अनेकांच्या, काय की त्या गोष्टी कायकांना लबाडी करायची आवड आहे, त्यांच्यामध्ये लबाडीचा आत्मा असतो, आणि ते जे काय की त्यांना लबाडी केल्याशिवाय त्यांना जे काय की ते अन्नच गोड लागत नाही. अनेक चुका आहेत, लहान शिल्लक अनेक ज्या चुका आहेत. अर्थात आमचं परिपूर्णतेमध्ये असणार जे शुद्धीकरण, परिपूर्णतेमध्ये असलेलं पवित्रकरण, निर्दोष असा आम्ही आमचा जीव आत्मा हा आम्ही ठेवत नाही. एखाद्या बाबतीचं जे काय की क्रोधाविष्ट होणं, कलह, मत्सर राहणं, हे सर्व सैतानाचे जे काय की दुष्ट आत्म्याचे, विकाराच्या आत्म्याचे ते प्रकार आहे. तो प्रत्येकाचा आत्म्या जे काय की त्या माणसाची जे काय की कमतरता पाहून त्या व्यक्तीला त्या आत्म्याचा द्वारे तो जे काय की तो बांधून ठेवतो, आणि बांधून ठेवून ते जे काय की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या गोष्टी जे काय की तो सैतान करून घेत असतो. कलह आहे, मत्सर आहे, राग आहे, टटफुटी आहे, की देहाची कर्म म्हणून तो दाखवत आहे. आमच्यामध्ये पुष्कळ कर्म आहे अशी देहाची, धुतलेला तांदळाचा कोणीच नाहीये, पण आम्ही स्वतःहून प्रयत्नशील स्वतः. पॉल त्या इंग्रजीच्या भाषांतराप्रमाणे, जेम्स किंग वर्षच्या इंग्रजी भाषांतराप्रमाणे आम्ही आमच्या जीव आत्म्या शरीर हा शुद्ध पवित्र निर्दोष राखण्यासाठी जर प्रार्थना करत नाही तर तो कुठून करणार शुद्ध पवित्र? तुम्ही मागणीच करत नाही. मागणी केल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही, पण ती मागणी देखील अशा प्रकारे आहे की तुमचं जीवन परिवर्तन झालेलं पाहिजे. एलोहिम पापी लोकांची प्रार्थना ऐकत नाही. सैतानाचा आत्मा आतमध्ये आणि तोंडाच्या द्वारे, शरीराच्या द्वारे जे काय की तुम्ही प्रार्थना करताय, एकमेकांसाठी प्रार्थना करताय, स्वतःसाठी प्रार्थना करताय, तो प्रार्थना कशी ऐकेल? त्या मराठीच्या म्हणीसारखे, म्हणीना भाव आणि देवा मला तू पाव. या सेक्शन मध्ये आम्ही पाहतो की हे 3 महत्वाचे सेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही जे काय की पाहिलेल्या आहेत जीव आत्मा शरीराच्या बाबतीत. पुढचा जो महत्वाचा जो विषय आहे की आत्म्याद्वारे जे काय की देह व जीव याबरोबर संबंध जोडले जातात, याबरोबर संबंध जोडले जातात. पहिलं चित्र सोल ह्या बाबतीत जे काय की पाहिलेलं होतं. दुसरं जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की सोल या बरोबर यामध्ये रक्त जे आहे, जीव आहे, तो आम्ही पाहिलेला आहे की तो पूर्णपणे आमच्या देहामध्ये जे काय की तो आहे, आणि तो जीव आमच्यामध्ये असल्यामुळं
आम्हाला जे काही की पुढील ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, भागाकडे जे काही की त्यातला भाग जो आहे की इथं आम्ही पाहिलेलं आहे की देह आहे, जीव आहे आणि आत्मा आहे. आता जोपर्यंत आत्मा आहे, एलोहिमचा आत्मा जोपर्यंत माणसाच्या आत्म्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्या माणसाचा जे काय की तो व्यवस्थितपणे जे काय की तो संबंध त्या एलोहिम संगती येऊ शकत नाही. जोपर्यंत एलोहिमचा आत्मा, जो पवित्र आत्मा किंवा ईश्वर मसीहाचा आत्मा जोपर्यंत माणसाच्या आत्म्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो आत्मा त्या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारे तो कार्य करत नाही. वास्तविक देह आणि हे जीव हे वेगळे दोन भाग आहे. शरीरातले ते भाग आहे, परंतु आत्मा हा जो भाग आहे हा वेगळा आहे. आत्म्याच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळते की तो अमरत्व आहे. ते यावेचं जे काय की वस्तीस्थानाचं ते ठिकाण आहे, यावेच्या आत्म्याचं वस्तीस्थानाचं ठिकाण जो आत्मा आहे तो आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते की त्या वस्तीस्थानाच्या माध्यमातून जेव्हा तो त्यामध्ये वास करतो त्यावेळेस जे काय की तो तिथं जो आहे तो त्या माणसाच्या आत्म्यामध्ये जे काय की आत्मा आल्यानंतर तो त्याचं पुढचं जे कार्य पवित्र आत्मा स्वतः जे काही तो करून घेत असतो. आता इथं जे काय की इथं त्यासाठी जे काय की पवित्र शास्त्रामधील काही जे वचन आहेत ते आम्हाला देखील जे काय की पाहायला मिळतात. की आत्मा हा जो आहे जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. देह जो आहे हा पोर्शन यापासून आम्हाला काही लाभ नाही. महत्वाचा जो भाग जो आहे तो आत्मा आहे. आणि आत्मा जो आम्हाला पाहायला मिळते की मी जे वचने तुम्हाला सांगितले ते वचन आम्हाला पाहायला मिळतात की ते आत्मा आणि जीव आहे. अर्थात त्या माणसाच्या आत्म्यामध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये त्या यावे एलोहिमचं वचन जेव्हा ह्या आत्म्यामध्ये येईल तेव्हा ते कार्यरत वचन जे आहे, जे जीवन आहे, जो आत्मा आहे तो तिथं जे काय की तेव्हा तो तिथं कार्य करेल. आमच्या या हृदयपटावर नाही, हार्ट ज्याला म्हटलं जातं हृदय, त्यामध्ये ते येऊन फायदा नाही. आमच्या आत्म्यामध्ये जे काय की जोपर्यंत ते वचन येत नाही तो वचन आम्हाला पाहायला मिळते की त्या वचनाच्या द्वारे तो स्वतः आत्मा जो आहे तो आणि जीवन ते त्यासाठी आत्म्यासाठी येतं. एलोहिमने माणसाला आकर्षल्याशिवाय, एलोहिमने आम्हाला पाहायला मिळतंय की जे काही योहान कृष्णवर्तमान मध्ये स्वतः मसीहा दाखवते की एलोहिमने स्वतः माणसाला आकर्षल्याशिवाय कोणीही मनुष्य जो आहे त्या एलोहिमकडे जाऊ शकत नाही. आकर्षल्याशिवाय अर्थात हा एलोहिमचा आत्मा त्याच्या माणसाच्या आत्म्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मनुष्य त्या एलोहिमकडे जाऊ शकत नाही. किती प्रार्थना करा काय फरक होत नाही. त्या माणसाचं जीवन बदली होत नाही. धार्मिकतेमध्ये तो माणूस जगायचा प्रयत्न करत नाही. का नाही? कारण एलोहिमने स्वतः त्या माणसाच्या आत्म्याला आकर्षित केलं नाही, स्वतः जवळ घेतलं नाही किंवा स्वतः त्यामध्ये आलेलं नाही. हा इम्पॉर्टंट पार्ट, सर्वात महत्वाचा भाग. कारण या आत्म्यासाठी त्या एलोहिम मधील असलेलं जे जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, ते आत्म्यासाठी आहे. या देहासाठी आणि जीवासाठी सार्वकालिक जीवन नाही. देहासाठी जे सार्वकालिक जीवन जे आहे ते देहासाठी, तारण जे आहे त्या देहासाठी आणि या सोलसाठी जे काय आहे की जे शरीरासाठी आणि जीवासाठी तारण नाही. तारण जे आहे ते फक्त आत्म्यासाठी आहे. आणि म्हणून तिथं सुधारणा करावं लागेल आपल्या बायबलमध्ये. मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? तिथं आत्मा शब्द नाहीये तुमच्या बायबलमध्ये. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू स्वतःच्या आत्म्याचं रक्षण कर, कारण त्यासाठी जीवनाचा उगम आहे. जीवन जे आहे ते आत्म्यासाठी आहे. आत्म्याचं ते प्रतिरूप आम्हाला इथं पाहायला मिळतं. हा जो आत्मा आम्हाला पाहायला मिळतो हा अनमोल आहे. अनमोल दिलेली ठेव ही आमच्याकडे उसणी आहे.
जीव आणि शरीराकडे हा आत्मा जो आहे तो उष्ण आहे. तो आम्हाला परत ज्याने दिला आहे, एलोहिमने जो दिलेला आहे त्याला तो परत द्यायचा आहे. ज्याप्रमाणे मसीहा त्याबद्दल समोर असताना तो सांगत की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. स्टेफनस देखील आम्हाला पाहायला मिळते. स्टेफनस देखील जेव्हा तो ढोल मार करत असताना तो जीवा मारला जाते त्यावेळेस तो सांगत की माझ्या आत्म्याचा स्वीकार. पवित्र जन ह्या जगामधून जात असताना आपल्या आज त्या देहामधून जीवामधून तो जो आत्मा आहे तो एलोहिमच्या हातामध्ये परत सोपवून देतात. कारण की जे काही की उसनी ठेव आमच्या जवळ आलेली आहे की ज्याद्वारे आम्ही सजीव झालो, तीच ठेव तोच आत्मा आम्हाला परत ज्याप्रमाणे त्यांनी शुद्ध पवित्र जो दिलेला होता तसाच तो आत्मा आम्हाला परत जे काय की त्याच्या हातामध्ये तो शुद्ध पवित्र निर्दोष असा तो द्यायचा आहे. या देहापासून जीव आणि देहापासून आम्हाला फायदा नाही, परंतु या आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जी फळ आहेत ती फळं या जीवाच्या द्वारे, या देहाच्या द्वारे आम्हाला त्या कृतीच्या द्वारे ते कार्य करायचे. आत्म्याच्या फळाद्वारे निष्पन्न होणारे जे काही फळ आहेत, चांगुलपण, ज्या सगळ्या गोष्टी मसीहामधल्या त्या सर्व आमच्या जीवनाच्या माध्यमातून इतरांच्या समोर त्या सादर करायचे आहेत. जीव आम्ही पाहतो की आत्म्याच्या द्वारे देह जीव याचे जे काही संबंध जोडले जातात, या आत्म्याच्या द्वारे हे संबंध जोडले जातात. कोणा सांगते? एलोहिम सांगते. आमच्या देहाचा आणि जीवाचा तो स्वीकार करत नाही. त्याला माहिती की हे नैश्वर्य आहे, नाशवंत आहे सर्व. त्याची इच्छा आहे त्या आत्म्यामध्ये राहण्याचं आहे, तो त्याला पाहिजे. या आत्म्याच्या द्वारे आमचं जे काय की जेव्हा तो आत्म्यामध्ये येतो त्यावेळेस आमच्या देहासक्ती जे काय की ते जेव्हा तो संबंध तो जोडत असतो. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळते की ज्या मनुष्यामध्ये एलोहिमचा जे काय की या अदोनाईचा आत्मा वस्ती करतो, तो पवित्र आत्म्याच्या जे द्वारे तो मनुष्य जो आहे त्याचा जीव आत्मा शरीरावर तो स्वतः नियंत्रण ठेवतो. कोण नियंत्रण ठेवतो? आमच्या आत्म्यामध्ये असलेला पवित्र आत्मा किंवा त्या अदोनाईचा आत्मा, या मसीहाचा आत्मा, तो आमच्या जीव शरीरावर आणि आत्म्यावर नियंत्रण ठेवतो. तुम्ही तुमचं शरीर पवित्र, ग्रहणीय, त्याला मान्य होईल अशा प्रकारचं काय करा? यज्ञ करा, समर्पण करा. पण आम्ही समर्पण करण्यासाठी तयार नाही. या दुसऱ्या चित्रामध्ये तिथं आम्हाला इथं पाहायला मिळतंय की इथं ही बॉडी है, फ्लेश आहे, की माणसाचा देह आहे. परंतु या देहामध्ये जे काय की असणारा जे जीव आहे, या जीवाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळते की जीव किंवा जे काय की ती बॉडी केव्हा उठू शकते की जोपर्यंत जीव त्याच्यामध्ये कार्यशील होत नाही, क्रियाशील होत नाही. हा जीव आहे, ही बॉडी आहे. परंतु ह्या दोन्ही काय आहे? नैश्वर्य, नाशवंत आहे, ते पार्थिव आहे. पार्थिव त्या अवस्थेमध्ये इथं जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा आम्ही आमच्या आत्म्यामध्ये जेव्हा त्याचं वस्तीस्थान आमच्या आत्म्यामध्ये होत असतं, त्या एलोहिमचा आत्मा, पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करत असतो, त्यावेळेस आम्ही पूर्णपणे जे काय की ह्याच्यावर जे काय की पूर्णपणे जे कमांड करू शकतो. आमचा देह आणि जीव कशा प्रकारचा शुद्ध पवित्र आहे हा तो त्या आरशामध्ये जरी पाहिलं तरी आम्हाला आमचं जे काय आहे की तो आत्मा आम्हाला तो दिसू शकत नाही. ज्याप्रमाणे जीव दिसू शकत नाही, ज्याप्रमाणे हा आमचा आत्मा दिसू शकत नाही. जरी आम्ही आमचा देह जे स्वरूप, आमचं जे इमेज, आमचं स्वरूप आम्ही जरी त्या आरशामध्ये जरी पाहिलं तरी जे काय की आमच्या त्या आरशामध्ये आमच्या ह्या दोन महत्वाच्या गोष्टी दिसून येणार नाही. ती बांधणी तशी आहे. आमचा जीव कशा प्रकारचे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, हे आमच्या आत्म्यामध्ये असणाऱ्या आत्म्याच्या कृतीच्या द्वारे, करून घेणाऱ्या त्या कामाच्या द्वारे, जे काय की कृत्याच्या द्वारे ते प्रगट होत असतात. वाईट कामं आमच्या जीवनामध्ये आहे, देहामध्ये आहे, की चांगले काम आहेत, हे आत्म्याच्या द्वारे जे काय की आम्हाला जे काय की इथं जे काय की ते पाहायला मिळतं.
पुढे जे काही की आम्हाला इथं पाहायला मिळतंय की अनेक जणांमध्ये पवित्र आत्मा आहे. अनेक जणांमध्ये पवित्र आत्मा आहे, परंतु एका चुकीमुळं, एका पापामुळं त्यांच्यामधून जे काय की तो पवित्र आत्मा जो आहे तो निघून जात असतो. पवित्र आत्म्यामध्ये ज्यांनी जे काय आहे की बाप त्यांचं नवीनीकरण करून घेतलेले, शिक्कामोर्तब करून घेतलेल्या आत्म्यामध्ये, पण एक क्षुल्लकशी चूक आमच्या दृष्टिकोनातून, एक क्षुल्लकशी चूक ही त्या यावेळच्या समोर फार मोठी आहे. तो खपवून घेत नाही. आमच्या चुका ज्या आहेत, आम्ही पवित्र आत्म्याने जेव्हा पूर्ण आहे आणि पूर्ण असल्यानंतर आम्ही जे काय की त्या पूर्णतेमध्ये आल्यानंतर आमच्याकडून झाली, तर तो पवित्र आत्मा जे काय की आम्हाला जे काय अशुद्ध आत्मा मानवाच्या आत्म्याला स्वतःच्या ताब्यात ठेवून शरीर व जीव पवित्र आत्मा आमच्यामधून गेल्यानंतर मग आमचा जे काय जीव आत्मा शरीर या जन्माच्याद्वारे मानवाच्या आत्म्याला स्वतःचा ताबा ठेवून शरीर व जीव व आत्मा यांना ताब्यात ठेवतो. 3 मानव मेल्यानंतर त्याचे शरीर व जीवाचा नाश होतो. ते भूमीतील मातीमध्ये माती म्हणून परत मिळते, परंतु आत्म्याला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ मिळते. यावेळेस प्रेषित पौलाने मंडळांना सांगितलेल्या बोधवचनातील ही एक महत्वाची वचनं आपण पाहू. कारण नेमशास्त्र स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने जे असाध्य ते साधण्याकरिता एलोहिमने आपल्या स्वतःच्या मुलाला पापमय देहासारखे देहाने व पापाबद्दल पाठवून देहाला पापाला दंडाज्ञा ठरविली. यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपणामध्ये नियम शास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते देह गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन ते एलोहिम बरोबर वैर आहे. ते एलोहिमच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना एलोहिमला प्रसन्न करता येत नाही. सध्या अनेक ख्रिस्ती व मसीही म्हणून घेणारे लोक व मंडळे ही जुन्या स्वभावामध्ये जगत आहेत. आध्यात्मिक जीवन जगण्याकरिता कोणीही तयार नाही. जग व जगातल्या नाशवंत गोष्टीचा च्या मागे ते चालत असून त्यांचा आत्मा तो नाश करून घेत आहे आणि ते सर्व लोक अदोनाई एलोहिमचे वैरी झालेले आहेत. प्रेषित पाऊल पुढे सांगतो, परंतु तुम्हामध्ये एलोहिमचा आत्मा जर वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला मसीहाचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो मसीहाचा नाही. पवित्र आत्मा हा मानवाच्या आत्म्याबरोबर वस्ती करतो, परंतु त्या मानवाने पाप केल्यावर पवित्र आत्मा त्या मानवाच्या आत्म्यामधून निघून जातो आणि नंतर सैतानाचा आत्मा त्या माणसाच्या आत्म्यामध्ये अतिक्रमण करून त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवून त्या मानवाचा शेवट नाश करून टाकतो. अदोनाई एलोहिम हा मानवाच्या आत्म्याच्या बरोबर संबंध जोडतो, परंतु शरीर व जीवाबरोबर तो प्रथम संबंध जोडत नाही. मानवाला स्वतःच्या आत्म्याची जाणीव नसते किंवा त्या आत्म्याबाबत कधीही विचार करत नाही. अर्थात तो देहामध्ये जीवन जगत असल्या कारणाने स्वतःच्या आत्म्याला येशू मसीहाच्या बचावाच्या मार्गात चालवित नाही आणि तो या सर्व गोष्टी समजून घेत नाही. जेव्हा तो त्याच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याला वस्ती करू देतो तेव्हा त्याचा नवीन जन्म होतो. येशू मसीहा त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, नव्याने जन्माल्या वाचून कोणालाही एलोहिमच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. योहान कृ शुभोत्मान 3 अध्याय आणि 6 वचन. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जे वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहे. योहान कृ शुभोत्मान 6 अध्याय 33 वचन. जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसेच विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे.
याकोब 2:26 मध्ये पाहायला मिळते. येशू मसीहा हा निकोदेमस सांगतो, येशूने त्याला उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून मुळात वचनाने आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही अदोनाई एलोहिमच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. योहान 3:5 मध्ये पाहायला मिळते. सध्या आम्ही मसीहाचे किंवा ख्रिस्ताचे म्हणून घेणारे किती वचनरूपी जलस्नानाने दररोज स्नान करीत आहोत. आम्ही तर वचनाचा नेहमी अव्यय करत असल्याने आणि आम्ही त्याचे सत्य वचने स्वीकारत नसल्याने तीच वचने आमच्या न्यायाच्या दिवशी न्यायनिवाडा करून आम्हाला दोषी ठरवून दुसऱ्या मरणाची शिक्षा देणार आहे. वास्तविक आम्हा सर्वांचा न्यायनिवाडा वचनानुसार होऊन चुकलेला आहे. जो माझा अव्यय करतो मग माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा कोण आहे? जे वचन मी तुम्हाला सांगितले ते शेवटच्या दिवशी तुमचा न्याय करेल. योहान कृष्णवर्तमान 12:47-48 वचनामध्ये पाहायला मिळतात. पवित्र शास्त्रातील वचनामध्ये आत्म्याचे प्रतिरूप व स्वभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे आरशामध्ये मानवाचे शरीराचे फक्त प्रतिरूप दिसते, पण जीव व आत्मा हे दिसून येत नाही. मसीह जीवनात आत्म्याबरोबर शरीराचा व जीवाचा संबंध नसून आत्म्याचा व अदोनाईचा एलोहिमचा संबंध येतो. पवित्र शास्त्रातील वचने हे माणसाच्या आत्म्यातील जे प्रतिरूप व स्वभाव जो आहे तो ते पूर्णपणे दाखवतो. ते वाईट आहे किंवा चांगले आहे. कारण अदोनाई एलोहिमचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू याचे परीक्षक असे आहे. इब्री 4:12. आत्मा व जीव आणि शरीरातील सर्व गुप्त गोष्टी व पापे हे वचनाच्या द्वारे बाहेर दिसून येतात. त्याचा स्वभाव कसा आहे हे स्पष्ट दिसून येतोय. आत्म्यामध्ये एलोहिम आहे किंवा नाही हे पवित्र शास्त्रातील वचनामध्ये व शरीरातील कृतीच्या द्वारे स्पष्ट दिसून येते. जरी तो दैहिक धार्मिक असल्याचे सोंग घेत असेल तर तो व्यक्ती जणू काय आरशात तोंड पाहणाऱ्या माणसासारखे असा आहे. याकोब त्याच्या बोधपत्रामधील त्या माणसाचे उदाहरण सहज दाखवत आहे. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखे आहे. तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे आहोत हे तेव्हाच तो विसरून जातो. याकोब 1:23-24 वचन. मानवाचा जीव, आत्मा व शरीर हे तिन्ही महत्वाचे आहेत. या तिघांच्या द्वारे अदोनाई एलोहिमचे गौरव केले पाहिजे. यामध्ये आत्मा हा सर्वात महत्वाचा किंवा मुख्य आहे. मूळ या शब्दाचे हेलेनी ग्रीक लोकांनी व इतर भाषांतर करणाऱ्यांनी चुकीचे शब्दाचे भाषांतर वापरलेले आहेत. मन, अंतःकरण, हृदय, जीव अशा प्रकारे शरीराच्या व जीवाच्या अवयवांची नावं वापरल्यामुळे मुख्य आत्मा या बाबतीत कोणीही विचार करत नाही. उदाहरणार्थ पहिल्या भागामध्ये जी 2 वचनं सांगण्यात आलेली होती आणि ती कोणत्या अध्यायातील वचनं आहेत हे शोधण्यास सांगितलेले होते, परंतु आपण यदाकदाचित ते शोधलेले नाही. लोकऋषिवर्तमान 8:36 वचनामध्ये की मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला. वास्तविक जीव हा शब्द नसून आत्मा हा शब्द आहे. त्याचप्रमाणे शलोमोन राजाने नीतिसूत्रामध्ये 4:23 वचनामध्ये अंतःकरण हा शब्द वापरलेला आहे. तर आत्मा हा शब्द असून त्या आत्म्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. प्रेषित पौलाने मंडळांच्या मंडळांना तो सांगतो, शांतीचा अदोनाई एलोहिम स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करून आणि आपला अदोनाई येशू मसीहा याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर हे निर्दोष असे पूर्णपणे राखले जाऊन तुम्हास पाचारण करणारा हा विश्वासनीय आहे. तो हे करेलच. 1 थेसलोनिके 5:23 आणि 24 वचन.
जीव हा शरीराचा म्हणजे देहाचाच एक भाग आहे. जीव ज्याला सोल, याला उत्पत्ती 9 अध्याय 5व्या वचनामध्ये रक्त, ब्लड हा शब्द वापरला पाहावास मिळतो. जीव हा शरीरामधील काही अवयवांचा वापरलेला एक शब्द आहे. जरी इंग्रजी भाषेमध्ये जीव म्हणजे सोल या शब्दाला आत्मा म्हणजे स्पिरिट शब्द वापरतात, परंतु मूळ हिब्रू भाषेमध्ये व पवित्र शास्त्रातील वचनामध्ये त्याला आत्मा हा शब्द वापरत नाही. अर्थात तो चुकीचा शब्द वापरलेला असल्याचे कारणाने अनेक बायबलमध्ये आत्म्याला हृदय, हार्ट, अंतःकरण, मन हे चुकीचे शब्द वापरलेले आहेत. वास्तविक हे शरीराच्या अवयवातील नावे आहेत. असो, आपण वचनाप्रमाणे आपला जीव, आत्मा व शरीर हे येशू मसीहाच्या रक्त सिंचनाच्या द्वारे शुद्ध व पवित्र आणि निर्दोष असे आपण तो येईपर्यंत ठेवूया. आमेन.